आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। कामेरीतील जागृत देवस्थान महालक्ष्मी मंदिर शक्तीपीठ महामार्गाच्या विळख्यात हजारो भाविकांमधून तीव्र संताप। पुणे बंगळुरू महाराष्ट्रीय महामार्गावर कामेरी गावच्या दक्षिण दिशेला वसलेले व कामेरीसह संपूर्ण पंचक्रोशीतील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले जागृत महालक्ष्मी मंदिर प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या छायेत आले आहे। मंदिर प्रशासकीय प्रक्रियेत महामार्गाच्या बाधित क्षेत्रात येत असल्याची माहिती समोर आल्याने भाविकांमधून तीव्र चिंता, भीती आणि मोठा संताप व्यक्त केला जात आहे। हे महालक्ष्मी मंदिर केवळ कामेरी ग्रामस्थांसाठीच नव्हे तर पुणे बंगळुरू महामार्गावरून ये जा करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी एक महत्त्वाचे विश्राम व दर्शनाचे ठिकाण आहे। दररोज शेकडो प्रवासी या ठिकाणी नतमस्तक होऊन पुढे प्रवास करतात। सध्या सुरू असलेल्या श्रावण महिन्यात या मंदिरात दर मंगळवार आणि शुक्रवारी मोठ्या उत्साहात धार्मिक उत्सवांचे आयोजन केले जाते। या दिवशी मंदिरात भव्य महाप्रसादाचे वाटप केले जाते। सकाळी 12 वाजेपासून ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरू असणाऱ्या या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी कामेरी व परिसरातील हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात। भक्तिमय वातावरणाने संपूर्ण परिसर गजबजून जातो। एकीकडे श्रावणी उत्सवाचा भक्तिमय उत्साह सुरू असतानाच दुसरीकडे हे मंदिर शक्तीपीठ महामार्गात बाधित होणार असल्याच्या बातमीने भाविकांच्या आनंदावर विरजण पडले आहे। पिढ्यानपिढ्या पूजल्या जाणाऱ्या या जागृत देवस्थानाचे अस्तित्व धोक्यात येण्याची भीती नागरिकांमधून व्यक्त होत आहे। शासनाने महामार्गाचा आराखडा बदलून या ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेल्या मंदिराचे रक्षण करावे अशी प्रबळ मागणी कामेरी व परिसरातील पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि भाविकांकडून केली जात आहे। आज या ठिकाणी कामेरी गावामध्ये महालक्ष्मी मंदिराची फार मोठी जत्रा या ठिकाणी उत्साहात होते। याचे भाविक कामेरी आणि पंचक्रोशीतून मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी येत असतात। इथे राष्ट्रीय महामार्ग 4 पुणे बेंगलोर हायवे या ठिकाणी आहे। हा राष्ट्रीय महामार्ग जो आहे हा राष्ट्रीय महामार्ग 2 वेळ रुंदीकरणामध्ये इथल्या शेतकऱ्यांची आणि इथली सगळ्यांची जमीन शासनानं 2 वेळा घेतलेली आहे। आणि आता जो महाराष्ट्र शासनानं शक्तीपीठ नावाचा महामार्गाचा जो घाट घातलेला आहे तो शक्तीपीठ महामार्ग या हायवेला क्रॉस करतोय। पूर्वेच्या बाजूनं तो हायवे शक्तीपीठ येतोय आणि दुर्दैवानं आमचं श्रद्धास्थान या ठिकाणी आहे हे लक्ष्मी मंदिर या शक्तीपीठ महामार्गामध्ये उद्ध्वस्त होणार आहे। जवळजवळ या ठिकाणी 2 हायवे एकत्र आल्यामुळे जंक्शन या ठिकाणी होणार आहे आणि या जंक्शनामुळे इथल्या शेतकऱ्यांची एकाची 4 ते 5 एकर जमीन असे अनेक शेतकऱ्यांची जमीन दोन्ही बाजूला पश्चिम बाजूला आणि पूर्व बाजूला दोन्ही बाजूला या शासनानं जमीन आकारलेली आहे। आणि शक्तीपीठ म्हणजे अनेक मंदिरांना जोडणारा रस्ता आणि हे सुद्धा शक्तीपीठ आमच्या दृष्टीनं हे लक्ष्मी मंदिर सुद्धा एक आमचं शक्तीपीठ आहे। अनेक शक्तीपीठांना जोडताना आमचं शक्तीपीठ उद्ध्वस्त का असा प्रश्न आमच्या सगळ्या ग्रामस्थांचा शासनाला आहे। म्हणून या शक्तीपीठ महामार्गाचा आज या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात कामेरी गावातील भाविक या ठिकाणी महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने या महालक्ष्मी जागृत देवस्थानसाठी दर्शनासाठी आणि महाप्रसाद घेण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। आणि नॅशनल हायवे शेजारी असणारे हे आमचं मंदिर आहे आणि हा महाराष्ट्र शासनानं जो घाट घातलाय शक्तीपीठ महामार्ग करायचा हा शक्तीपीठ महामार्ग रद्द हा झालाच पाहिजे। कारण आम्ही आज सर्व कामेरीतील ग्रामस्थांनी या महालक्ष्मीला साकडं घातलंय की कामेरी गावातून हा शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे। यासाठी वेळप्रसंगी आम्हाला प्राणाची आहुती द्यायला लागली तर चालेल एवढे या निमित्तानं मी कामेरीच्या ग्रामस्थांच्या वतीनं आणि भाविकांच्या वतीनं या महालक्ष्मीला साकडं घातलंय। त्यामुळे 100% मला खात्री आहे की हा शक्तीपीठ महामार्ग रद्द होईल। धन्यवाद।